नमस्कार शेतकरी मित्रांनो. जसं मी म्हणलो होतो की आज आपण स्पेसिंगवर व्हिडिओ बनवतो आहे की स्पेसिंग कसं द्यायचं. पण मी सर्वांची आज क्षमा मागतो व दिलगिरी व्यक्त करतो. काही कारणास्तव मला शेडवर यायला उशीर झाला आणि स्पेसिंग देणं गरजेचं होतं, कारण की मी स्पेसिंगसाठीच्या आडव्या काड्या सकाळी टाकून ठेवल्या होत्या आणि ते स्पेसिंग पूर्ण म्हणजे देणं गरजेचं होतं आणि मला खूप उशीर झाला होता. आणि ते सगळं स्पेसिंग देऊन फिडिंग उरकणार नाही ह्याची कल्पना आली, म्हणून मी स्पेसिंग काड्या कशा उचलल्या हे दाखवू शकत नाही. त्याबद्दल पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो. थोड्या दिवसात मी तुम्हाला त्या स्पेसिंगवर प्रॉपर व्हिडिओ बनवून तुम्हाला ह्या मालिकेमध्ये समाविष्ट करेल, जेणेकरून सुरुवातीपासून शेवटपर्यंत बॅचमध्ये ज्या ज्या गोष्टी घडत आहेत त्या सर्व एका जागी असल्यामुळे नवीन रेशीम शेती सुरू करणाऱ्या इच्छित शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळेल. किंवा माझी जी पद्धत आहे ती पद्धत अजून रेशीम शेतकऱ्यांना उपयोगी पडू शकते. पाहू शकता आपण वरच्या 2 बेडवरच्या सगळ्या काड्या आपण खालच्या बेडवर अर्धे बेड केलेले आहेत. खाली पूर्ण बेडवर स्पेसिंग दिलेलं नाही आहे. तुम्ही पाहू शकता हे असं. जेवढ्या काड्या टाकल्या होत्या त्या बेडवर झाल्या. आता माझ्याकडे साधारण 700 आणि 350 साधारण 1050 स्क्वेअर फूट एवढं स्पेसिंग तिसरा मोल्ट 6वी फिडिंगच्या वेळेस दिलेला आहे. पुढच्या स्पेसिंगमध्ये मी खालचा भाग भरून टाकेल आणि त्याच्यानंतर हा वरचा 3 नंबरचा रॅक त्याच्यावर घेऊ. त्याच्यावर दोन्ही कप्प्यांमधनं वरती आळ्या शिफ्ट करणार आहेत आपण. तर पुन्हा एकदा मी दिलगिरी व्यक्त करतो की स्पेसिंगचा पूर्ण व्हिडिओ बनवू शकलो नाही, त्याबद्दल क्षमस्व. आत्ता आपण फिडिंग करून झालेली आहे. पाहू शकता आपण आत्ता थोडीशी मिडियम टाईपची फिडिंग दिलेली आहे. पूर्ण दाट पण नाही आणि पातळ पण नाही, कारण की आता आळ्या शिफ्ट झालेल्या आहेत. त्याच्यामुळे पाला शिल्लक राहायला नको, म्हणून आत्ता सगळीकडे मिडियमच फिडिंग दिलेली आहे. आता आज पाला कसा खातात त्याच्यावरनं उद्या सकाळची फिडिंग अवलंबून राहील. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.